हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे 12th स्टँडर्डमध्ये जो एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. त्याच्यामध्ये टोटल 10 चॅप्टर आहेत. एक्झाम जवळ आलेली असते पण विद्यार्थ्यांना माहीत नसते की कोणता चॅप्टर किती मार्क्ससाठी आहे, कोणत्या चॅप्टरचे किती ऑब्जेक्टिव्ह येणार आहेत, कोणता क्वेश्चन म्हणजे कोणता चॅप्टर कोणत्या क्वेश्चनमध्ये येणार आहे याबद्दल बिलकुल आयडिया नसते. त्यासाठी आपण हा व्हिडिओ आज बनवत आहोत. जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असाल तर आपल्या अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमीचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत 11th आणि 12th स्टँडर्डसाठी. जर तुम्ही आउट ऑफ कोल्हापूर असाल तर तुम्ही एनी टाईम आम्हाला मेसेज करू शकताय. डायरेक्ट मेसेज करून तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकताय. ओके, तर चला आपण स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी यामध्ये टोटल 10 चॅप्टर आहेत. त्यातला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो तुमच्या नक्की ओळखीचा असेल, कारण 11th स्टँडर्डमध्ये असताना तुम्हाला तो चॅप्टर झालेला आहे. तो म्हणजे फायनल अकाउंट. ओके, बट 11th स्टँडर्डमध्ये फायनल अकाउंट ऑफ सोल प्रोप्रायटरशिप बघितला होता. 12वी मध्ये तुम्हाला फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म बघायचे. बरोबर सर, या चॅप्टरचे किती ऑब्जेक्टिव्ह येणार? तर बोर्डाच्या मतानुसार 4 ऑब्जेक्टिव्ह फिक्स आहेत. बघा, 4 सब क्वेश्चन असणार. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये ABCD. बरोबर, तर प्रत्येक सब क्वेश्चन मध्ये तुम्हाला फायनल अकाउंटचा एक ऑब्जेक्टिव्ह 100% बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला फायनल अकाउंटचे ऑल ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर किती मार्क्ससाठी प्रॉब्लेम असणार? तर सर 12 मार्क्स, 12 मार्क्ससाठी प्रॉब्लेम विचारण्यात येणार आहे फायनल अकाउंटचा आपल्याला, ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असेल. याचा अर्थ 4 + 12 टोटल 16 मार्क्ससाठीचा हा टॉपिक आहे. आणि सर फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम कोणत्या क्वेश्चन मध्ये विचारला जाणार? तर तो क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारला जाणार. हे 100% फिक्स. क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला फायनल अकाउंटचा क्वेश्चन 12 मार्क्ससाठी विचारला जाणार. ओके, त्यानंतर सेकंड नंबरचा चॅप्टर जर बघितला तर तो आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, किंवा आपण त्याला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, बरेच नावं आहेत त्याची. ओके, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा टॉपिक आपण बघणार. हा सेम वेटेज वाला आहे जसं की फायनल अकाउंट होतं. याचे सुद्धा 4 ऑब्जेक्टिव्ह येणार आहेत. सब क्वेश्चन ABCD प्रत्येकामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह बघायला मिळेल. त्यानंतर या टॉपिकचा 12 मार्क्ससाठी प्रॉब्लेम विचारण्यात येणार आहे. टोटल 16 मार्क्स, 16 मार्क्ससाठी हा टॉपिक आहे. बरोबर सर, फायनल अकाउंट क्वेश्चन नंबर 7 मध्ये होता. विदाउट ऑप्शन असते बरं का, फायनल अकाउंटला कोणीही ऑप्शनला नाही आहे. तसं सर हा सुद्धा आहे विदाउट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 6 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मध्ये असेल. आणि मित्रांनो, याला कोणताही ऑप्शन नसणार आहे. तुम्हाला ते कंपल्सरी करावाच लागेल. याचा अर्थ पहिले जे 2 चॅप्टर आहेत फायनल अकाउंट आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, हे 16 + 16 32 32 मार्क्सचे चॅप्टर आहेत. आणि हे 32 मार्क्स आपल्याला कंपल्सरी आहेत, कारण हे जर तुम्ही नाही केला तर याला ऑप्शनला कोणीच नाही. हे कंपल्सरी तुम्हाला करावं लागणार आहे. डन. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर. बुकमध्ये रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म असेल आणि ब्रॅकेटमध्ये ॲडमिशन असेल. बरोबर, ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय? A आणि B 2 पार्टनर आहेत. C नावाचा पार्टनर नवीन जॉईन झाला तर त्याला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणतोय. सर याचे किती ऑब्जेक्टिव्ह येणार? क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये 2 ऑब्जेक्टिव्ह येणार आहेत. आणि याचा जो प्रॉब्लेम आहे तो 10 मार्क्ससाठी आहे. किती मार्क्ससाठी? 10. म्हणजे टोटल 12 मार्क्सचा टॉपिक आहे. सर ॲडमिशन ऑफ पार्टनरचा जो प्रॉब्लेम आहे 10 मार्क्ससाठी, तो कोणत्या क्वेश्चन मध्ये येणार? तर बोर्डाच्या मतानुसार तो क्वेश्चन नंबर 2nd किंवा 3rd मध्ये येणार. क्वेश्चन नंबर 2nd किंवा 3rd मध्ये येणार. आजपर्यंतची हिस्ट्री आहे तर तो क्वेश्चन नंबर 2nd मध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, बट बोर्डाचं मत असं नाहीये. बोर्ड म्हणतो 2nd किंवा 3rd मध्ये, पण विचारताना मात्र आजपर्यंत 2nd नंबरच्या क्वेश्चन मध्ये त्याला विचारण्यात आलेला आहे. डन. त्यानंतर सर 4th वन आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर. ABC 3 पार्टनर असतात, त्यातला B नावाचा पार्टनर रिटायर होतोय, त्याला आपण रिटायरमेंट म्हणणार. याचे सुद्धा 2 ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये येणार. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये, आणि याचा 10 मार्क्ससाठी प्रॉब्लेम विचारला जाणार. जसं ॲडमिशनचा होता तसा रिटायरमेंटचा असेल. म्हणजे टोटल हा टॉपिक सुद्धा तुम्हाला 12 मार्क्ससाठी आहे. सर कुठं विचारला जाणार? याचा क्वेश्चन सुद्धा बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 2nd किंवा 3rd मध्ये असेल. क्वेश्चन नंबर 2nd किंवा 3rd मध्ये असेल. आजपर्यंतची हिस्ट्री होती की हा सुद्धा क्वेश्चन नंबर 2nd मध्ये यायचा, पण 2026च्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन नंबर 3rd मध्ये विचारण्यात आला. कारण बोर्डानं स्पेसिफिक सांगितलेलं आहे की क्वेश्चन नंबर 2nd और क्वेश्चन नंबर 3rd. त्यानंतर
5 नंबरचं चॅप्टर आहे तुमचा डेथ ऑफ पार्टनर. ए बी सी 3 पार्टनर होते, त्यातला सी नावाचा पार्टनर हा एक्सपायर झाला, डेथ झाली. ओके, ते आपण इथं बघणार. सर याचा फक्त एकच ऑब्जेक्टिव्ह येणार आहे बोर्ड एक्झाम मध्ये, एकच ऑब्जेक्टिव्ह, आणि याचा प्रॉब्लेम 8 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये असेल. बरोबर, म्हणजे टोटल हा थोडा कमी वेटेज वाला आहे 9 मार्क्ससाठी, पण हा परफेक्ट करावा लागेल जरी ऑप्शनला असेल तरी. सर कसं ऑप्शनला? यस, कारण क्वेश्चन नंबर 4 किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये हे येणार, क्वेश्चन नंबर 4 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला हे विचारलं जाणार. ओके, याला सुद्धा ऑप्शनला कोणीतरी असेल बघा. फायनल अकाउंट आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2 विदाउट ऑप्शन वाले आहेत. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 पासून 10 पर्यंत प्रत्येकाला ऑप्शनला कोणीतरी असेल. ओके, त्यामुळे घाबरायची गरज नाही. त्यानंतर 6.1 टॉपिक आहे तो म्हणजे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. इथं पार्टनरशिप फर्म बंद केली जाते, त्याची प्रोसिजर आपल्याला बघायची आहे. इथं सुद्धा 2 ऑब्जेक्टिव्ह असणार आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये, आणि 10 मार्क्ससाठी प्रॉब्लेम असेल. टोटल 12 मार्क्ससाठीचा टॉपिक आहे. सर कुठं असणार? तर हा क्वेश्चन नंबर 2 किंवा 3 मध्ये असेल. म्हणजे हा एकतर ऍडमिशन ऑफ पार्टनरला ऑप्शनला असेल किंवा रिटायरमेंट ऑफ पार्टनरला ऑप्शनला असू शकतो. बरोबर. त्यानंतर 7 नंबरला आहे बिल ऑफ एक्सचेंज, जे तुम्ही 11 पासून बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल बघत आलाय, ऐकत आलाय, ते या टॉपिक मध्ये क्रिएट कसे होतात ते आपण बघणार आहोत. हा सुद्धा टॉपिक 2 मार्क्ससाठी ऑब्जेक्टिव्ह घेऊन येणार आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये. 10 मार्क्सचा प्रॉब्लेम असेल. टोटल 12 मार्क्ससाठीचा टॉपिक. सर कुठे विचारणार? क्वेश्चन नंबर 2 किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये. याचा अर्थ हा पण ऑप्शनला असणार आहे. ह्याला ऑप्शनला कोण असेल सर? ऍडमिशन, रिटायरमेंट, डिझॉल्युशन, बिल ऑफ एक्सचेंज. 4 पैकी 2 प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 2 मध्ये, 2 प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 3 मध्ये असणार. ओके, त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे नंबर 8 कंपनी अकाउंट, ज्याला इश्यू ऑफ शेअर्स म्हटलेला आहे. इश्यू ऑफ शेअर्स जर्नल एंट्री वाला प्रॉब्लेम आहे. ओके, 1 मार्कला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये. 8 मार्क्ससाठी प्रॉब्लेम असेल. टोटल 9 मार्क्सचा टॉपिक आहे. कुठे येणार सर? क्वेश्चन नंबर 4 किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये असणार. याला ऑप्शनला मे बी डेथचा प्रॉब्लेम असू शकतोय, कारण हा ऑप्शन मध्ये येतो. त्यानंतर चॅप्टर नंबर 9 अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. बरोबर, या टॉपिक फार लेंदी आहे. 7 ते 8 टाईपचे प्रॉब्लेम बघायचे आहेत. 1 मार्कला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. 8 मार्कचा प्रॉब्लेम असणार. टोटल 9 मार्कचा टॉपिक आहे. हा सुद्धा ऑप्शन मध्ये असतोय क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 मध्ये. याला ऑप्शनला डेथ, इश्यू ऑफ शेअर्स किंवा फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस. आणि शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे कम्प्युटर इन अकाउंटिंग, ज्याला आपण टॅली म्हणतोय. 1 मार्कचा ऑब्जेक्टिव्ह असेल. 8 मार्क्सचा प्रॉब्लेम नसेल तर याच्यावर मात्र थेअरीचा क्वेश्चन असतो. कोणता क्वेश्चन असतोय? थेअरीचा. हे तुम्हाला मी डिसेंबरमध्ये जेव्हा आपण आयएमपी क्वेश्चन प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये हे आपण 100% डिस्कशन करणार आहोत की थेअरीचा कोणता क्वेश्चन असू शकतोय. हा टॉपिक 9 मार्कला आहे आणि हा सुद्धा ऑप्शनला असतोय क्वेश्चन नंबर 4 किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये. तर अशा पद्धतीने आपले हे 10 टॉपिक आहेत आणि प्रत्येक टॉपिकला किती मार्क्स आहेत, कोणत्या क्वेश्चन मध्ये येणार, याबद्दल आपण डिस्कशन इथं केलेलं आहे. ओके, त्यानंतर थोडंसं आपण बघूया की सर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असतोय हे प्रत्येकाला माहित पाहिजे. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबरचा पॅटर्न, क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, जो ऑब्जेक्टिव्ह वर असतोय. ओके, ऑब्जेक्टिव्ह साठी असतोय. क्वेश्चन नंबर 2 मध्ये प्रॉब्लेम असेल. ऑब्जेक्टिव्ह इथं 20 मार्क्सचे असतात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एकतर ऍडमिशन असेल किंवा रिटायरमेंट असेल किंवा डिझॉल्युशन असेल किंवा बिल ऑफ एक्सचेंज. ओके, हे 4 टॉपिक आहेत. या 4 टॉपिक मधले 2 क्वेश्चन क्वेश्चन नंबर 2 मध्ये येतील 10 मार्क्ससाठी, आणि राहिलेले त्यातलेच 2 क्वेश्चन, राहिलेले 2 क्वेश्चन क्वेश्चन नंबर 3 मध्ये येतील 10 मार्क्ससाठी. बरोबर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 याच्यामध्ये काही कॉमन आहेत. त्याच्यामध्ये एकतर डेथ आहे, डेथ ऑफ पार्टनर. त्यानंतर याच्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स आहे, याच्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस आहे, आणि याच्यामध्ये कम्प्युटर इन अकाउंटिंग. हे 4 टॉपिक आहेत. या 4 मधले 2 टॉपिक क्वेश्चन नंबर 4 मध्ये असतील, 2 टॉपिक क्वेश्चन नंबर 5 मध्ये असतील. क्वेश्चन नंबर 4 हा 8 मार्क्स साठी आहे
क्वेश्चन नंबर 5 हा 8 मार्क्ससाठी आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जर बघितला तर याच्यामध्ये प्रॉब्लेम असतोय तो म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्याला आपण NPO म्हणतो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ओके, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन हा टॉपिक आपल्याला 12 मार्क्ससाठी आहे. याचा प्रॉब्लेम ऑप्शनला कुणीच नाहीये. क्वेश्चन नंबर 7 फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम असेल आणि तो 12 मार्क्ससाठी असेल. अशा पद्धतीने आपला हा नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आहे. आपण डिटेल्समध्ये वगैरे ऑफलाईन लेक्चरमध्ये बघणारच आहोत. जर तुम्ही आपल्याला ऑनलाईन फॉलो करत असाल आणि तुम्ही आता 12th स्टँडर्डमध्ये असाल तर तुम्ही हा कॉन्टॅक्ट नंबर नक्की सेव्ह करून घ्या. आणि जे काही तुमचे डाऊट्स असतील तुम्ही यावर मला डायरेक्टली मेसेज करून विचारू शकता, तुमचे डाऊट क्लिअर केले जातील. ओके, तुम्हाला जसं अकाउंटचं हे टॉपिक वाईज किंवा चॅप्टर वाईज मार्किंगचं वेटेज दिलेलं आहे तसं तुम्हाला OCM, इकॉनॉमिक्स, SP आणि मॅथमॅटिक्स, ओके, या प्रत्येक सब्जेक्टसाठी सुद्धा तुम्हाला असं वेटेजचं व्हिडिओ प्रोव्हाइड केला जाईल. तोपर्यंत तुम्ही अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. थँक्यू.